वर्ष बोलत होते. आमचा आमदार दमदार आमदार. वा, नाव काय त्याचं? तिकडे तू कुणाच्या तिकीटावर निवडून आला? त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता? असं मी येताना बघितलं. वर्ष बोलत होते. आमचा आमदार दमदार आमदार. वा, काय दमदार आहे? चौकशी केली आणि हा आमदार दमदार आहे काय भानगड काय? नाव काय त्याचं? तिकडे. अरे बाबा, तू सांगतो तू कुणाच्या तिकीटावर निवडून आला? त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता? त्यावेळेला हा पक्ष कुणी काढला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही कुणी केली? सगळं हिंदुस्थानला माहिती आहे. त्या पक्षाच्या वतीनं तुला संधी दिली, काम करावची अपेक्षा केली, तू सोडून गेला. ठीक आहे, तुझा काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील, त्याची चिंता त्या ठिकाणी नाही. पण निदान चुकीच्या गोष्टीला फाशी देऊ नको. प्रचंड मोठा अपघात झाला. कोण काही तरुण मुलं एका इन्फोच्या गाडीचं चालली काय आणि समोर स्कूटरवर दोन तरुण मुलगा आणि मुलगी जात असताना त्यांना उडवलं काय, जागच्या जागेवर त्यांची हत्या काय होते, उद्ध्वस्त होतात. आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करायच्या ऐवजी हा दिवटा आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि संरक्षण लोकांचा याच्यासाठी मतं मागितली होती. मतं मागितली की राष्ट्रवादीच्या नावाने मागितली, मतं मागितली शरद पवारच्या नावाने या ठिकाणी मतं मागितली आणि लोकांनी श्रद्धेने मतदान केलं. त्या श्रद्धेचं उत्तरदायित्व तुम्ही या पद्धतीने ज्या लोकांना आणि ज्या कुटुंबाच्या लोकांना सत्याचा माज चालला, चुकीच्या गोष्टी तरुण पिढी करते, ड्रग्सच्या आहारी जातात, 200 लोकांनी गाड्या चालवतात, तरुणांना उद्ध्वस्त करतात, अशा लोकांच्या फाशीची तुम्ही वेळ असा हा आमदार दमदार आमदार म्हणायचा. शरम वाचली पाहिजे. लोकांचा प्रतिनिधी, सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करणारे जे कुणी असतील त्यांच्या मदतीला जास्त असेल तर अशा लोकांच्या संबंधी काय निकाल घ्यायचा हे बघितलं. वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघात आज शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बापूसाहेब पठारे यांच्यासह भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांचा जोरदार समाचार घेतला. चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणारा हा कसला दमदार आमदार म्हणत शरद पवार यांनी सुनील टिंगरे यांचा आता जनताच बंदोबस्त करेल अशा शब्दात जोरदार टीका केलेली आहे.